बड़ी खबर, पाकिस्तान घुस गई भारतीय सेना। ये अज्ञात बॉर्डर पर पाकिस्तान के अंजना धमाका कैमरा पर से सिखाऊंगा थोड़ा सा शाम निकले। यहाँ पर धमाकों की आवाज सुनाई दे रही है। यहाँ पर धमाकों की आवाज सुनाई दे रही है काफी। लाइट्स कम कर लीजिए, लाइट्स कम कर लीजिए, लाइट्स कम कर लीजिए। सुनिए, जम्मू एयरपोर्ट से उड़े भारत के फाइटर प्लेन। ये बड़ी खबर इस वक्त की, अब आपको बता रहे हैं जम्मू एयरपोर्ट से फाइटर प्लेन्स उड़ रहे हैं। नमस्कार. मागच्या 4 दिवसापासून भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे. खरं तर भारताकडून ऑपरेशन सिंदूर चालू आहे. हे तेच ऑपरेशन सिंदूर आहे की भारताच्या 27 निष्पाप नागरिकांना काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मारून टाकले. हे दहशतवादी पाकिस्ताननं पोचलेले दहशतवादी होते. भारताने किंवा पंतप्रधान मोदींनी या दहशतवाद्यांना करारा जवाब मिळेगा अशा पद्धतीचं वचन दिलेलं होतं. त्याच दृष्टिकोनातून ज्या भारताच्या भगिनींचं कुंकू पुसलं त्या कुंकवाचा बदला घेण्यासाठी आपण ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं आणि केलंही तसंच. पाकिस्ताननी पोचलेल्या दहशतवादाच्या तळावर हल्ला केला आणि त्यांची जमीन निस्तराबूत केली आणि केलंही तसंच. त्या तळावरती हल्ले केले, दहशतवादी तळावर हल्ले केले, त्यांचे 9 ठिकाणं उद्ध्वस्त केले. परंतु पाकिस्तानी हे मान्य करतील कसं? कारण पाकिस्तान हा देश हा लोकशाही मार्गाने चालत नाही किंवा पाकिस्तानी देश हा त्या ठिकाणचे पुढारी चालवत नसून दहशतवादी किंवा त्या ठिकाणची आर्मी, जसं मुल्ला मुनीर आहे लष्कर प्रमुख, तशी लोक तो देश चालवतात असं स्पष्ट दिसतं. आणि गरज नसतानाही पाकिस्ताननं या दहशतवादी विरुद्ध केलेल्या हमल्याच्या विरोधात भारतावरती अटॅक केला, हमला केला, रिॲक्शन केली. मग भारत कसा शांत राहणार? पाकिस्तानने गरज नसताना केलेल्या हल्ल्याचा जबाब म्हणून पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर जारी आहे म्हणून मागच्या 3 दिवस पाकिस्तानला सळोकेबळो करून सोडलं. सेनेची कामगिरी अतिशय उत्कृष्ट वाखाणण्याजोगी आहे. भारतीय सेना ही जगातल्या ज्या काही मोजक्या सेना आहेत त्यापैकी मानल्या जाते. मग ते भारतातल्या 3ही सेना असू द्या, नौदल असू द्या किंवा भारतीय सेना असू द्या किंवा हवाई दल असू द्या, हे सगळे आपल्या देशाची शान आहे, आपल्या देशाचा अभिमान आहे. भारतीय सेना पुरेपूर आणि जबरदस्त योग्य दिशेने बदला घेत असतानाच भारतात मीडिया धुडगूस घालत होता आणि खरंच भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर मान शर्मेने खाली जाईल असं भारताचा मीडिया वागत होता. भारतीय सेना भारताची मान उंच होण्यासाठी झटत होती, पाकिस्तानला धडा शिकवत होती, तर एकीकडे कोणाचाही दबाव नसलेली भारतीय मीडिया, हुसकवलेली मीडिया अतिशय गलिच्छ चुकीच्या बातम्या देत होती. अमके ड्रोन पाडले, अमक्या ठिकाणी हल्ला झाला, सेना घुस गई, घुस के मारलं, या ठिकाणी हल्ला झाला, पंतप्रधान शहबाज शरीफ लपून बसला, शहबाज शरीफ, काय अतिशय चुकीच्या बातम्या दिल्या. काहींनी तर इस्लामाबादवर भारताचा कब्जा अशाही बातम्या दिल्या, जे की अतिशय योग्य नाही आहे. म्हणजे वास्तविकतेला अजिबात धरून नाही. आणि सगळ्यात गलिच्छ म्हणजे भारताने युद्धाजन्य परिस्थितीमध्ये सायरन वाजवून भारताला सावधतेचा इशारा दिल्यासाठी सायरन वाजवलं जाईल असं सांगितलं होतं. परंतु या मीडियानं बातम्या देण्यासाठी बॅकग्राऊंडला सायरन वाजवले आणि भारताला सुद्धा पॅनिक केलं. खरं तर भारतीय नागरिक घाबरत नव्हते, परंतु यांच्या मूर्खपणाला हसत होते या भारतीय मीडियाला. अक्कलशून्य मीडिया बातम्या सांगताना बॅकग्राऊंडला सायरन वाजत होते, जसं काही क्रिकेटची मॅच चालू आहे किंवा निवडणुकीचा निकाल जाहीर होतोय अशा प्रकारची कॉमेंट्री करत होते आणि मधून गलिच्छ असं संगीत, बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे देत होते, सायरन वाजत होते. खरं तर हे मीडियाला सोबत नाही. भारतीय मीडिया विश्वासार्हता गमून बसते की काय असं वाटतंय.
आणि खरंच या भारतीय मीडियाला विनंती आहे की आपली विश्वासार्हता गमवून बसू नका. आपली जागतिक लेवलला आपला दर्जा खूप खाली आहे, तो वाढवण्याचा प्रयत्न करा. भारत सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आहे, भारत सगळ्या क्षेत्रामध्ये अभिमानास्पद आहे, परंतु तुमचं मीडिया क्षेत्र जे की आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, तो रॉटन झालेला आहे, सडलेला आहे. अतिशय गलिच्छपणा आपल्या मीडियामधून वर्तनात दिसून येतो, तो सुधारावा हा सगळ्या मीडियाला नम्र विनंती. भारतीय मीडियानं आपलं वर्तन 100% सुधारून भारताला विश्वासार्हते बनवावं. धन्यवाद.